कालच्या राड्यानंतर तुमच्या सकट 14 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्ही पोलीस प्रशासनाचा कायदा पाळणारी माणसं आहोत, पण आमच्यावरती गुन्हा दाखल करत असताना पोलीस प्रशासनाची तत्परता पाहून आम्हाला असं वाटतं की तुम्ही मनोज जरांगेला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय लावता। म्हणजे गुन्हा दाखल करत असताना सुद्धा तुम्ही सामाजिक भेदभाव बाळगता। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या मनोज जरांगेवरती पहिल्यांदा गुन्हा दाखल करा। तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आयमाई करणाऱ्या माणसाला नोटीस पाठवली का? त्यामुळं महाराष्ट्रात सामाजिक दरी निर्माण करणाऱ्या मनोज जरांगेला तुम्ही कुठली नोटीस पाठवली? तुमची तिथं तत्परता दिसली नाही का? त्यामुळं आमच्या बाबतीत गुन्हा दाखल करत असताना हे बघा, तुम्ही आमच्यावर गोळ्या घाला, तुम्ही आमच्यावर गोळ्या घाला, तुम्ही आम्हाला अटक करा, तुम्ही लाठीचार्ज करा, ही ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई चालू राहणार। तुम्ही जर बघितलं तर काल विजयसिंह फडणवीस यांनी सगळ्यांनी बॅनर लावले, मग तुम्ही त्यांनाच का टार्गेट करताय? त्यांनाच टार्गेट का करताय? हे बघा, मी टार्गेट प्रकाश सोळंकी सारख्या माणसालाही केलेलं आहे, बजरंग सोनवणेंना केलेलं आहे, अजितदादा पवारांच्या आमदारांना केलेलं आहे। पण आमदारकीच्या पदावर असणारा माणूस अशी पार्शियल भूमिका कशी काय घेऊ शकतात? मला म्हणणं काय आहे की ओबीसीच्या आरक्षणाबद्दल यांची काय भूमिका आहे तेवढी त्यांनी जाहीर करावी। नसेल तो काहीतरी बोलला, ते आमदार जे बोलले, या आमदारांना माझा एक सवाल आहे की तुम्हाला मनोज जरांगेच्या आंदोलनात सहभागी व्हायचं ना, तुम्ही राजीनामा द्या आणि काय आंदोलनात सहभागी व्हायचं तेव्हा। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील मोर्चा काढतायत, त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघताय? कारण आंतरवालीला तुम्ही वडीगोद्रीमध्ये थांबला हे बघा, तायवाडे साहेबांचं मी स्वागत करतो, फक्त बोलून चालणार नाही, तर तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे। आणि ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, आम्ही वार झेलतोय ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी, तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार आहात? तुम्ही रस्त्यावर जर उतरणार नसाल तर तुमचं आरक्षण संपलेलं असेल। त्यामुळे एक तर आमची माती सावडायला या, नसेल तर तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरा।